विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या दैनंदिन जीवनात विद्युत हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य आणि अत्यंत महत्त्वाचा घटक झाला. आणि ही विद्युत निर्माण कशी होते, ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पारेषित कशी होते, हे आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे. व त्यासाठी आपण आजच्या आपल्या या भागात धारा विद्युत या आपल्या तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. आता धारा विद्युत म्हणजे नेमकं काय, मागील इयत्तांमध्ये कुठेतरी आपण स्थितिक विद्युत अभ्यासले. आता स्थितिक विद्युत आणि धारा विद्युत याच्यात काय फरक आहे ते पहिल्यांदा थोडक्यात आपण समजून घेऊ. स्थितिक म्हणजे स्थिर असलेली विद्युत, जी ज्या ठिकाणी तयार होते त्याच ठिकाणी स्थिर राहते. याचे अनेक उदाहरण आपण बघितले. आपल्या खिशात असलेला आपला बॉलपेन आपण घेतला, आपल्या केसांवरून किंवा आपल्या कपड्यांवरून घासला, प्लास्टिकचा कुठलाही कंगवा घ्या, पेन घ्या किंवा प्लास्टिकचा दांडा घ्या, तो रेशमी कपड्यावर जर आपण घासला तर त्याला कागदाचे तुकडे चिटकतात हे आपल्याला माहिती आहे. रात्रीच्या वेळेस कपडे अंगातून काढत असताना बारीक बारीक ठिणग्या चमकताना आपल्याला दिसतात. हे सर्व उदाहरण, एखादा विद्यार्थी खुर्चीवर बसलेला आणि त्या खुर्चीला आपण रुमालाने मारलं तर त्या ठिकाणी त्या खुर्चीला जर आपण हात लावला तर आपल्याला विजेचा झटका बसल्यासारखं जाणवतं. म्हणजे या सर्व उदाहरणांमध्ये जी विद्युत निर्माण होते ती आहे स्थितिक विद्युत, म्हणजे स्थिर असलेली विद्युत. आज आपण आपल्या या भागात धारा विद्युत, धारा म्हणजे जी पाण्याच्या धारेसारखी वाहते तिला आपण धारा विद्युत म्हणतो, जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज जाऊ शकते, लांब अंतरापर्यंत आपला प्रवास करू शकते, त्या विद्युतला धारा विद्युत असं आपण म्हणतो. आपल्या घरात आपण जी विद्युत वापरतो, जी वीज आपण वापरतो तिला आपण धारा विद्युत म्हणतो. मग धारा विद्युत या प्रकरणात आपण अनेक वेगवेगळ्या संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. त्या संकल्पनांमधील पहिली आणि महत्वाची संकल्पना आपण बघूया, विभव म्हणजे काय. आता ही विभव संकल्पना समजून घेण्यासाठी एक छोटासा प्रयोग आपण करू. दोन प्लास्टिकच्या बरण्या आपण घेतल्या. समजा या पद्धतीने आपण एक बरणी या ठिकाणी घेतली समजा, आणि दुसरी एक बरणी आपण घेतली आणि ती थोडीशी खालच्या अंतरावर आपण ठेवली. आणि इथं एक छिद्र पाडून आपण एक रबरी नळी या ठिकाणी या दुसऱ्या बरणीला या पद्धतीने आपण जोडली. आणि या बरणीमध्ये आपण पाणी भरलं. काय होईल विचार करा, हे पाणी ह्या बरणीत असंच्या असं शिल्लक राहील का? काय होईल नेमकं, तर ह्या रबरी नळीच्या द्वारे हे पाणी या ठिकाणी या पद्धतीने येईल आणि ह्या बरणीत साठवायला सुरुवात होईल. कुठपर्यंत साठवेल, जोपर्यंत या बरणीतील पाण्याची पातळी आणि ह्या बरणीतील पाण्याची पातळी एका समान पातळीत येत नाही तोपर्यंत उंचावर ठेवलेल्या बरणीतून पाणी खोल ठेवलेल्या बरणीत त्या ठिकाणी जात राहणार. दोघांची पाण्याची पातळी समान झाली की पाण्याची ये जा त्या ठिकाणी काढणं थांबणार. मग या ठिकाणी आपण काय सांगू शकतो, पाण्याची पातळी एक उंच होती, एक खोल होती. त्यामुळे उंच पातळीकडनं खोल पातळीकडे पाणी गेलं. सेम ह्याच पद्धतीने विद्युत पातळ्या असतात. ज्या ठिकाणी विद्युतची निर्मिती होते त्या ठिकाणी विद्युतची पातळी महानतम असते, महत्तम असते, सर्वात जास्त असते. आणि हळूहळू हळूहळू कमी पातळीकडे ती विद्युतधारा वाहत वाहत आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचते. आणि ज्यावेळेस ते आपल्या उपकरणांमध्ये प्रवेश करते
त्यावेळेस तिची पातळी सर्वात लघुत्तम असते. म्हणजे महत्तम पातळीकडनं म्हणजे जास्तीत जास्त उंचतम पातळीकडनं नीचतम म्हणजे कमीत कमी पातळीकडे विद्युतधारा वाहत असते. आणि या विद्युत पातळीस विज्ञानाच्या भाषेत विभव असे म्हणतात. विभव म्हणजे काय? दोन विद्युत पातळीस वेगवेगळ्या लेव्हलच्या दोन विद्युत पातळींना विभव असे म्हणतात. मग हे विभव कमी जास्त असतं हे आपल्याला माहित आहे. आता समजा आपण एक सेल घेतला, ज्याला आपण विज्ञानाच्या शुद्ध मराठी भाषेत विद्युत घट म्हणतो. एक विद्युत घट घेतला तर त्या विद्युत घटामध्ये धन ध्रुव असतो आणि एक ऋण ध्रुव असतो. जर का समजा आपण हे दोन्ही ध्रुव एकमेकांना जोडले तर धन ध्रुवाची विद्युत पातळी म्हणजे धन ध्रुवाचं विभव जास्त असते, तर ऋण ध्रुवाचे विभव कमी असते. धन ध्रुवाचं विभव जास्त पातळीचं असतं तर ऋण ध्रुवाचं विभव कमी पातळीचं असतं आणि म्हणून विद्युतधारा ही धन ध्रुवाकडून ऋण ध्रुवाकडे वाहत असते. आणि म्हणून आपण म्हणू शकतो की विद्युत पातळी ही विद्युतधारा ही धन ध्रुवाकडनं ऋण ध्रुवाकडे वाहत असते. का? तर निसर्गाचा तो नियम आहे जास्त कडून कमीकडे जाणे. जसं पाणी जास्त पातळीकडनं कमी पातळीकडे वाहतं त्याच पद्धतीने उंच भागाकडनं खोल भागाकडे जात असतं. त्याच पद्धतीने विभव सुद्धा म्हणजेच विद्युतधारा सुद्धा जास्त विभवाकडनं कमी विभवाकडे जात असते. मग विभव झाल्यानंतर दुसरी महत्वाची संकल्पना आपण बघणार आहोत ती म्हणजे विभवांतर. विभवांतर या शब्दातच विभव अंतर या शब्दाचा अर्थ लपलेला आहे. विभव अधिक अंतर. अंतर म्हणजे फरक. या वरील चित्रात आपण बघतोय की धनध्रुव आणि ऋणध्रुव, धनाग्र आणि ऋणाग्र, कॅथोड आणि एनोड यांच्या दोघांच्या विभव पातळीमध्ये काय फरक आहे? जास्त आहे कमी आहे. मग दोन अग्रांमधील किंवा धनाग्रामधील आणि ऋणाग्रामधील विभवांच्या फरकास दोन वेगवेगळ्या बिंदूंमधील विभवाच्या फरकास विभवांतर असे म्हणतात. दोन भिन्न बिंदूंमधील दोन भिन्न बिंदूंमधील विभवांच्या फरकास विभवांतर असे म्हणतात. म्हणजे दोन विद्युत पातळ्या एक जास्त एक कमी असेल तर निश्चित त्या दोघांमध्ये काय असेल? फरक असेल आणि या फरकालाच विभव अंतर असे म्हणतात. किंवा विभवांतरला दुसऱ्या भाषेत काय म्हणतात? हे जे दोन बिंदू आपण घेतले त्याला एकाला आपण ए नाव दिलं आणि एकाला बी नाव दिलं. समजा या ठिकाणी ए बिंदू आहे आणि हा बी बिंदू आहे. या दोन भिन्न बिंदूंमध्ये विद्युत प्रवाह एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत नेत असताना झालेल्या कार्यास विभवांतर असे म्हणतात. ही विभवांतराची दुसरी व्याख्या आपण सांगू शकतो. विद्युत प्रवाह एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत नेत असताना विद्युत प्रवाह
एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत नेत असताना झालेल्या कार्यास विभवांतर असे म्हणतात. आणि म्हणून विभवांतराचं सूत्र आणि विभवांतराचे एकक आपण यावरून ठरवू शकतो. ते कसे ते बघूया. म्हणून विभवांतराचं सूत्र आपण सांगू शकतो. विभवांतर बरोबर झालेले कार्य म्हणजे त्या ठिकाणी एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत जात असताना झालेले कार्य भागिले विद्युत प्रवाह. म्हणजेच V बरोबर W भागिले Q. V म्हणजे विभवांतर, ज्याला आपण व्होल्टेज असं म्हणू शकतो. W म्हणजे वर्क आणि Q म्हणजेच विद्युत प्रवाह. आता Q म्हणजे काय? I गुणिले C. I गुणिले C किंवा आपण ह्याला म्हणू शकतो एक V बरोबर एक W भागिले एक C. आता ह्या ठिकाणी जर आपण बघितलं एक V म्हणजे एक व्होल्ट. एक व्होल्ट विभवांतर. आता व्होल्ट हे विभवांतराचं SI एकक आहे. W म्हणजे ज्याला आपण जूल म्हणतो, एक जूल. आणि C म्हणजे कुलूम. म्हणजे याचा अर्थ काय? एक व्होल्ट बरोबर एक जूल भागिले एक कुलूम. म्हणजेच या ठिकाणी आपण सांगू शकतो की विभवांतराचं एकक MKS पद्धतीत आपण विभवांतराचं एकक व्होल्ट आहे. मग एक व्होल्ट म्हणजे एक जूल भागिले एक कुलूम. आता एक व्होल्ट म्हणजे नेमकं काय? एक कुलूम एवढा विद्युत प्रवाह एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत नेत असताना एक जूल एवढं कार्य घडून येत असेल तर त्या ठिकाणी त्या दोन बिंदूंमधील असलेले विभवांतर एक व्होल्ट आहे असं आपण म्हणू शकतो. मग एक व्होल्ट म्हणजे काय ते बघूया आपण. एक व्होल्ट म्हणजे काय? एक कुलूम विद्युत प्रवाह एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत नेत असताना एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत नेत असताना जर समजा एक जूल कार्य घडून येत असेल
तर या दोन बिंदूंमध्ये एक व्होल्ट विभवांतर आहे असे आपण सांगू शकतो. म्हणजे आपल्याला सूत्र लक्षात ठेवायचं, विभवांतर 1 व्होल्टची व्याख्या आपण सहज देऊ शकतो. 1 कुलॉम एवढा विद्युत प्रवाह एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत नेत असताना जर 1 जूल इतकं कार्य करून येत असेल तर झालेल्या कार्याला त्या दोन बिंदूंमधील विभवांतर 1 व्होल्ट आहे असे आपण म्हणू शकतो. या पद्धतीने आपण विभवांतर आणि विभव म्हणजे काय ते बघितलं. आता एखाद्या तारेमधून विद्युतधारा जाते, वाहते, तारेमधून वाहणारी विद्युतधारा कशा पद्धतीने वाहते, ती का वाहू शकते हे आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेऊया एका छोट्याशा प्रयोगाद्वारे. आता धारा विद्युत म्हटली की ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते, म्हणजे ती वाहत असते. मग हिला वाहून नेण्याचं कार्य नेमकं करतं कोण? एखाद्या विद्युत वाहक तारेतून विद्युतधारा कशामुळे वाहू शकते याच्यावर थोडीशी आपण चर्चा करूया. आता आपल्याला माहिती आहे की विद्युत वाहक कोणाला म्हणतात आणि कोणते पदार्थ विद्युतचे वाहक असतात हे आपण शिकून आलो, समजून आलो. ज्या पदार्थामधून विद्युतधारा वाहू शकते त्याला आपण विद्युतचा सुवाहक असे म्हणतो. आणि निसर्गात असणारे सर्व धातू हे विद्युतचे सुवाहक आहेत. आता धातू म्हटला नेमकं काय असतं की प्रत्येक धातूमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन असतात. आपण बघितले इलेक्ट्रॉन स्वरूपण अभ्यासले मागील इयत्ता 9वी मध्ये की धातूंचे इलेक्ट्रॉन स्वरूपण बघत असताना प्रत्येक धातूमध्ये त्याच्या बाह्यतम कक्षेत 1 पासून तर 7 पर्यंतचे इलेक्ट्रॉन मुक्त अवस्थेत त्या ठिकाणी अस्तित्वात असतात. मग हे मुक्त अवस्थेत असलेले इलेक्ट्रॉन नेमकं काय करतात आणि विद्युतधारा कशी वाहते ते आपण समजून घेऊया. एखाद्या विद्युत वाहक तारेचा आडवा काटछेद आपण घेतला तर त्याच्या आतमध्ये अशी रचना आपल्याला दिसते. विद्युत वाहक तारेमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, मुक्त इलेक्ट्रॉन्स, ज्यांची कुठल्याही दुसऱ्या धन प्रभाराशी जोडी तयार झालेली नसते किंवा आयनांची निर्मिती त्या ठिकाणी झालेली नसते. अशा पद्धतीचे मुक्त अवस्थेत ते इलेक्ट्रॉन नेमकं काय करतात तर तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांसारखेच ते त्या ठिकाणी असतात. जेव्हा वर्गावर शिक्षक नसतात तेव्हा वर्गातील विद्यार्थ्यांची अवस्था आणि या मुक्त इलेक्ट्रॉनची अवस्था एकसारखी असते. जसे शिक्षक नसतील तर एकाचं तोंड मागच्या बाजूला, एकाचं पुढच्या बाजूला, हा त्याच्या बेंचवर, तो त्याच्या बेंचवर, इकडे तिकडे आपण ये जा करत असतो. तशा पद्धतीने अत्यंत मुक्त पद्धतीने हे इलेक्ट्रॉन त्या तारेमध्ये इकडे तिकडे त्या ठिकाणी संचार करत असतात. प्रत्येक इलेक्ट्रॉनची दिशा भिन्न असते, म्हणजे वेगवेगळ्या दिशांनी हे इलेक्ट्रॉन त्या तारेच्या अंतर्भागात मुक्तपणे संचार करत असतात. व समजा ह्या विद्युत वाहक तारेला आपण एका विद्युत घटाशी जोडलं. या तारेचे एक टोक विद्युत घटाच्या धन ध्रुवाला, दुसरं टोक विद्युत घटाच्या ऋण ध्रुवाला जोडलं तर काय होईल? जसे वर्गात शिक्षक आले, पहिल्यांदा सगळ्यांचे तोंड इकडे तिकडे होते, आले दरवाजाजवळ की सर्वांचे तोंड कुठे असतील? फड्याकडे. म्हणजे त्याच पद्धतीने सेम या सर्व इलेक्ट्रॉनची दिशा त्या ठिकाणी बदलते आणि हे सर्व इलेक्ट्रॉन ऋण ध्रुवाकडनं धन ध्रुवाकडे ये जा करायला सुरुवात करतात. एकाच दिशेने ऋण ध्रुवाकडनं धन ध्रुवाकडे. म्हणजेच या विद्युत घटामध्ये असलेली विद्युत हा इलेक्ट्रॉन ऋण ध्रुवाकडनं धन ध्रुवाकडे त्या ठिकाणी आणण्याचं कार्य त्या ठिकाणी करतो. आणि म्हणून विद्युतधारा ही एका ध्रुवाकडनं दुसऱ्या ध्रुवाकडे जाऊ शकते किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते. फक्त महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, विद्युतधारा ही प्रत्यक्ष ऋण ध्रुवाकडनं धन ध्रुवाकडे वाहते. इलेक्ट्रॉनची दिशा कोणती आहे तर इलेक्ट्रॉनची दिशा विद्युतधारा नेण्याची किंवा वाहून नेण्याची
ही ऋण ध्रुवाकडनं धन ध्रुवाकडे आहे. परंतु संकेत मान्य आणि जग मान्य विद्युतधारेची दिशा कोणती मानली जाते? नेमकी याच्या उलट मानली जाते की विद्युतधारा ही धन ध्रुवाकडनं ऋण ध्रुवाकडे जाते. परंतु विद्युतधारा नेण्याचं कार्य करणारे इलेक्ट्रॉन्स मात्र ऋण ध्रुवाकडनं धन ध्रुवाकडे इजा करत असतात. हे दोन्ही मुद्दे कुठेतरी सत्य असत्यमध्ये आपल्याला बुचकड्यात टाकण्याचा प्रयत्न करतात. म्हणून लक्षात असू द्या, इलेक्ट्रॉनची दिशा ही ऋण ध्रुवाकडनं धन ध्रुवाकडे असते, तर विद्युतधारेची मात्र संकेत मान्य दिशा जगमान्य दिशा कोणती असते? धन ध्रुवाकडनं ऋण ध्रुवाकडे, म्हणजे जास्त विभव पातळीकडनं कमी विभव पातळीकडे विद्युतधारा वाहत असते. हे आतापर्यंत आपण पूर्ण जगाने मान्य केलेलं आहे. तर ह्या पद्धतीने विद्युत वाहक तारेमधून ही विद्युतधारा वाहत असते. आता याच्या पुढील भागात आपण विद्युतधारेशी संबंधित असलेल्या वेगवेगळ्या संकल्पनांचा अजून सखोल असा अभ्यास करणार आहोत.